तर आज आपण सुक्कं चमचमीत असं चिकनची भाजी बनवणार आहोत। तर इथं आपण अजिबात वाटण वापरणार नाही, तसेच आपण इथं पाण्याचाही वापर न करता हे चिकन बनवलेलं आहे आणि मस्त सुक्कं चमचमीत आणि चविष्ट असं चिकन आपलं आजचं बनणार आहे। आणि चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची रेसिपी अगदी झटपट आपली रेडी होणार आहे। चला तर उशीर न करता आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर सर्वात आधी आपल्याला इथे चिकन घ्यायचं आहे। तर इथं साधारण 400 ग्रॅम मी चिकन घेतलेलं आहे। याला स्वच्छ धुवून ठेवायचं आहे आपल्याला। तर पुढे आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तर इथे मी एक कढई ठेवली आहे गॅसवरती। आता यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला। तर साधारण 2 ते 3 चम्मच आपण तेल टाकणार आहोत आणि तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चम्मच जिरे आणि जिरे तडतडले की लगेच आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा। तर इथं 2 मोठे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे। आता हा कांदा आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत फ्राय करायचा आहे। आणि हे चिकन सुकं बनवताना कसं अगदी झटपट होतं, कोणतीही पूर्वतयारी न करता कोणत्याही प्रकारचं वाटण याला आपल्याला लागणार नाही आहे। आणि मस्त असा कांदा फ्राय झाला आहे। यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे 7 ते 8 पानं, मिरच्या टाकणार आहे इथं हिरव्या 3 ते 4 मिरच्या टाकायच्या आपल्याला तिखट जसं प्रमाणात आवडतं तसं। आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे। यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे 1 चम्मच। आता अद्रक लसूणची पेस्ट पण आपण चांगली फ्राय करून घेणार आहोत। आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटोची पेस्ट। इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटोची पेस्ट आपल्याला घ्यायची आहे, ती पण चांगली अशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। तर ह्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तर याला आपण काय करूया, 1-2 ते 3 मिनिटासाठी याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर वाफवण्यासाठी काय करायचं, आपण या गॅसवरती आपण झाकण ठेवून देऊया, कढईवरती। आणि मग झाकण ठेवून आपण 2 मिनिटासाठी बारीक गॅसवरती आपल्याला ठेवायचा आहे। तर आता मी झाकण ठेवते आणि एकदम बारीक गॅसवरती हा मसाला 2 मिनिटं आपण ठेवायचा आहे, म्हणजे कांदा पण छान मऊ शिजला जाईल आणि टोमॅटोचा आपली पेस्ट पण छान अशी शिजली जाईल। तर आता 2 मिनिटांनी बघा गॅस झाकण काढायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता हा मसाला आपल्याला खालीवर परतायचा आहे। आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं ह्याला चांगलं परतलं की मग आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत। तर आता इथं सर्वात आधी आपल्याला टाकायची आहे हळद। तर हळद इथं मी टाकणार आहे अर्धा चम्मच। तर बाकीचे मसाले पण आता आपण टाकून घेऊया। तर इथं मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच। तर मिरची पावडर आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात आपण इथं घेऊ शकतो। तर ही तिखट मिरची पावडर आहे म्हणून मी अर्धा चम्मच टाकली आहे। गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला अर्धा चम्मच। त्याचबरोबर धना पावडर घेणार आहोत आपण 1 चम्मच। आणि आता इथं मेन इन्ग्रेडियंट आता आपण काळा मसाला जो आहे तर तो घेणार आहे 1.5 चम्मच। तर हा मसाला ऑप्शनल आहे, जर काळ्या मसाल्यामधला आवडत असेल तर हा टाकायचा आहे, नाहीतर आपले बाकीच्या मसाल्यामध्येच आपल्याला हे परतायचं आहे। तर आता काळ्या मसाल्यामध्ये आज आपण मस्त बनवणार आहोत, त्यामुळे काळा मसाला हा घरी बनवलेला काळा मसाला आहे, त्यामध्ये तो टाकलेला आहे मी 1.5 चम्मच। आता हे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे। तर चिकन उकडून वगैरे घेतलेले नाही आहे, फक्त धुवून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट याच मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण चवीनुसार मीठ पण टाकलं आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। तर छानपैकी मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण याला 10 मिनिटासाठी एकदम बारीक गॅसवरती आपल्याला याला ठेवायचं आहे, मीडियम गॅसवर पण नाही, एकदम बारीक। कारण जेवढ्या बारीक गॅसवर ठेवू तेवढं हे चिकन आपलं छानसं मऊसर शिजणार आहे। तर आता ह्याला आपण 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। तर आता एक साधारण बघा 8 ते 10 मिनिटं झालेली आहे। तर आपण झाकण उघडून बघायचं आहे मसाला खाली लागला नाही आहे का नाही हे चेक करायचं आहे। तर बघा 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं पाणी सुटलेलं आहे। तर ह्याला मिक्स करून घेऊया। आणि आता हे मिक्स करून झालं ना की पुन्हा आपल्याला याला ठेवायचं आहे। तर तुम्ही आत्ताच बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि छान चिकनमध्ये मसाला छान असा मुरत चाललेला आहे डायरेक्ट चिकनमध्ये शिजवल्यामुळे। तर आता पुन्हा झाकण ठेवून याला 10 मिनिटासाठी पुन्हा ठेवायचं आहे। साधारण 20 मिनिटं आपल्याला एकदम बारीक गॅसवरती हे चिकन शिजवायचं आहे, कारण जो आपला मसाला आहे जेणेकरून तो आपला करपणार नाही, म्हणजे व्यवस्थित असा आपला चिकन फ्राय झाली पाहिजे, त्यासाठी पुन्हा 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे। आणि 10 मिनिटं बघा झाले आहेत। तर आता 10 मिनिटांनी पुन्हा आपण काढूया। वाव, खूपच मस्त असा वास सुटलेला आहे आणि खूप तुम्ही अगदी नाही का असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे या वासाने। आणि छान बघा चिकन आपलं छान आता शिजलेलं आहे आणि मसाला पण अजिबात करपलेला नाही आहे, त्यामुळे बारीक गॅसवर नेहमी ठेवलं ना तर छान असं चिकन पण शिजतं आणि मसाला पण छान असा फ्राय होतो। तर आता आपण यावरती कोथिंबीर टाकूया।
तर खरंच इतका मस्त आणि भन्नाट वास चालू आहे ना की ह्या वासानेच भूक लागलेली आहे. आणि आता बघा इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त असा दिसायला किती छान असा आपला चिकन सुक्का झालेलं आहे. तर आता याला प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते मी चिकन कसं शिजलेलं आहे. तर इथे तुम्हाला बघा तोडून पण दाखवते एक पीस, बघा किती मस्त असं मऊसर शिजलेलं आहे आणि खूप छान असं आपलं हे चिकन सुक्का झालेलं आहे. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि अगदी झटपट तयार होतं जास्त उशीर न घेता. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय.